साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे असे असताना आता ग्रामीण भागातील सत्ता संघर्षालाही सुरुवात होण्याचे संकेत मिळाले आहेत। महापालिका निवडणुकांचा निकाल लागताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत। ही प्रक्रिया पूर्ण होताच राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू आहे। पुढील 2 ते 3 दिवसात या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांच्या माहितीनुसार जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्यता आहे। या संदर्भातील अधिकृत घोषणा 7 जानेवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत। मात्र आरक्षणाच्या मर्यादेमुळे सर्वच संस्थांमध्ये निवडणूक होणार नाही। सूत्रांच्या मते 17 जिल्हा परिषद आणि 88 पंचायत समित्या या 50% अधिक आरक्षण मर्यादा ओलांडत असल्याने त्या निवडणुकीतून वगळल्या जाऊ शकतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आरक्षणाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या संस्थांमुळे निवडणूक वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब झाला। त्यामुळे केवळ आरक्षणाच्या निकषांमध्ये बसणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येच निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाकडून केली जात आहे। सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले। मात्र आरक्षणाच्या गुंतागुंतीमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर परिणाम झाला। तरीही आता हा पेच काही अंशी सुटल्याने निवडणुका लवकर जाहीर होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे।